मी पत्रकार महेश पुंडे गिरूला तालुका गोंदिया जिल्हा गोंदिया येथे भेट दिली असता एक पालक त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहेत. आपले पूर्ण नाव? रवींद्र मधुकर रावते. आपल्या गावाची एज्युकेशनची सुविधा आहे का चांगल्या प्रकारे? नाही, काही सुविधा नसे. सबसे बॅकवर्ड एरिया आहे. येथे येवा जावाच्या काही साधन नसे आपल्या गावी. शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची आहे. आज मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण अगर त्यांना घ्यायचे आहे तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना ते सरकारने करायला पाहिजे असे तुम्हाला वाटते? बसच्या माध्यमातून सबसे पहिले हाल्टिंगची व्यवस्था केल्या पाहिजे. जाण्या येण्यासाठी त्याले सोय झाल्या पाहिजे. त्याच्या शाळेच्या वेळेवर टायमिंग बस पाहिजे आपल्याला. बस किती वाजे येते असते? बस फक्त एकच टाईम राईट टाईम येते 8:30 वाजेची. त्याच्यानंतर 12:30ची बस 2 वाजेपर्यंत येते. येथून शिकणारे पोरा ते 2-3 तास त्या बसस्टॉपवर आपले टाईम वेस्ट करतात. त्याला का सुविधा भेटेल ते तर असेच थकून जातात. वेळेवर बस नाही आहे त्याच्यासाठी. आपली शासनाची मागणी काय आहे? फक्त हाल्टिंग चालू झाल्या पाहिजे आपल्याकडे. सरकारची बस चालू झाली की आपले मुले चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेऊ शकतात. खूप लोकसंख्या, किती लोकसंख्या आहे गावी? 3,500 लोक. 3,500च्या लोकसंख्येच्या ह्या गावात बसची व्यवस्था टायमीवर नसल्यामुळे मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फार धावपळ करावी लागते. त्यामुळे सामोरील शिक्षणासाठी फार अभाव निर्माण इथे होत आहेत. शासनाला हे विनंती करत आहेत की कृपया त्यांनी हाल्टिंग बसची व्यवस्था करून द्यावी आणि उत्तम शिक्षणाकरता हे जागृत जे नागरिक आहेत यांना ती व्यवस्था आपण पुरवावी हीच विनंती.